नमस्ते, मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। तर आपण प्रिन्सेस कटची कटिंग करणार आहोत। तर व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। आता मी प्रिन्सेस ब्लाउजची कटिंग तुम्हाला कशी दाखवते। मी अगोदरच पेपर कटिंग करून ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये ॲडजस्ट आपल्याला कसं करायचं हे तुम्हाला मी दाखवते। म्हणजे तुम्ही जर पेपर कटिंग करून ठेवला तर तुमच्या पण नक्की लक्षात येईल आपण कसं कसं ॲडजस्ट केलं पाहिजे, कारण सगळ्यांची पद्धत हमेशा वेगवेगळी असते। तर नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण बघा। चला तर अगोदर आपण कटिंग करून घेऊ बाहीची। तर अगोदर आपल्याला समोरची बाजू आपल्याला सरळ करून घ्यायची, जे करून व्यवस्थित आपली शिलाई येईल आणि मागं पुढं काही होणार नाही कापड। तर आपल्याला दोन्ही बाजू चेक करून घ्यायच्या अस्तरच्या। आता आपली बाही आहे 3.5ची, तर 3.5 मध्ये आपल्याला 1 इंच मिक्स करायचा आहे। तर तो अर्धा इंच खाली मुडपण्यात जातो आणि अर्धा इंच वरती मुडपण्यात जातो। तर मी 4.5 वर एक खूण करून आखून घेते आणि असं मी 3 इंच घेऊन आकार बाहीला देऊन घेणार। आता आपल्याला बाही कटिंग करायची। थोडंसं मी वरून घेतले, कारण आपल्याला जर समोरच्या बाजूने जॉईंट द्यायचं ठरलं तर आपल्याला परत एकदा फिनिशिंग थोडीशी द्यावंच लागेल कटिंगमध्ये। तर ही आपली बाही झाली आणि इथं मी टच करून घेतलं, म्हणजे आपला मधला पॉईंट आपल्याला सापडून जातो। आता खुली बाजू मी समोरच्या बाजूने करते आणि बंद बाजू माझ्या बाजूने करते। आता आपल्याला कटिंग केलेले पेपर कसे ठेवायचे तर ते पूर्ण बघा। अगोदर आपल्याला पूर्ण व्यवस्थित करायचं आहे। खूप सविस्तर माहिती सांगते आणि व्हिडिओ जास्त पळवलेला नाही आहे। आता कंबर आहे आपलं 32, तर 32चा आपल्याला चौथा भाग अगोदरच काढून घ्यायचा आहे 8 इंच आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच टक्ससाठी जातो आणि 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिनसाठी जातो। म्हणजे आपल्याला पूर्ण टोटल 2.5 इंच ठेवायचं आहे। तर म्हणजे आपल्याला किती झालं, जवळजवळ 10.5 इंच। तर लगेच आपल्याला उंचीचं पण माप घ्यायचं आहे। उंची घेतली मी 15, तर शिवून आपली ती जवळजवळ 14 होणार। आणि ज्या वेळेला आपलं 10.5 इथं आले तर थोडंसं वरती अर्धा इंच 11 वर एक खूण करायची। ती कशासाठी, का ज्या वेळेस आपण छातीचं माप घेतो तर कमरेचं माप अर्धा इंच कमी करायचं आणि छातीचं आपल्याला अर्धा इंचाने जास्त ठेवायचं। आता मी हे पॅटर्न अगोदरच कट करून ठेवलेलं, पण आपल्याला जर याच्यामध्ये कमी जास्त जर काही करायचं असेल तर ते बघा मी कसं करते। आता मी पूर्ण हे आहे तसंच आखून घेणार। गळ्याच्या बाजूने मी नंतर आखून घेते। किती फरक झाला, अर्धा इंचाचा। वरती बघा 1 इंचाचा फरक झाला, खाली जवळजवळ अर्ध्या इंचाचा। आता हा कपडा आपल्याला काढून टाकायचा आहे, कारण हा आपल्या कामातला नाही। हे आपल्याला पूर्ण काढून टाकायचं आहे। आपल्याला फक्त आपलं माप हेच बरोबर पाहिजे। आता गळा घेते मी 2.5 इंच। आता आपल्याला कस्टमरच्या आवडीनुसार गळा टाकायचा। चौकोनी सांगितलंय तर मी 10 इंचाचा चौकोनी गळा घेणार। तर अर्धा इंच वरती जाते आणि अर्धा इंच खाली जाते। तर मी 11 वर गळा टाकते आणि वरती मी 2.5 घेतले, तर खाली पण मी 2.5च घेते, कारण हा चौकोनी गळा आहे। गोल गळा जर असता तर आपण खालच्या बाजूने थोडंसं ब्रॉड घेतलं असतं तरी पण चाललं असतं। आता आपला बदल बघा कसा, एकदम छोट्या छोट्या गोष्टींचा लक्ष ठेवायचं आहे। वरती मी फक्त पॅटर्ननुसार 1 इंच कट केले, कारण पॅटर्न जास्त होतं, आणि खाली अर्धा इंच कमी केले। आता मी याची अगोदर बरं आपण कटिंग नंतर करू, अगोदर मी पूर्ण आखूनच घेऊया। आता मी इथं क्रॉस पट्टी ठेवते। आता आपल्याला कपड्यामध्ये जिथे ॲडजस्ट करता येईल तिथं आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे। क्रॉस पट्टीमध्ये आहे तसंच पूर्ण ठेवायचं आहे। क्रॉस पट्टीमध्ये बदल नाही करायचा काहीच। जर समजा आपल्या 15 पेक्षा 16 इंच जर असती तर आपल्याला क्रॉस पट्टीमध्ये खालच्या बाजूने 1 इंच वाढावं लागलं असतं, कारण आपल्याला समजा उंची 16 घ्यायची तर आपण क्रॉस पट्टीमध्ये 1 इंच जास्त घेतला तरी काही अडचण येत नाही, कारण बाकीचं सगळं आहे तसंच ठेवणार। आता 3 पीसमध्ये आहे प्रिन्सेस कट। बघा आता आपल्याला याच्यामध्ये थोडासा बदल करायचा आहे। तर तो कसा बदल करायचा आहे, कारण आपण 1 इंच वरच्या बाजूने आपण कमी केलंय आणि अर्धा इंच खालच्या बाजूने कमी केलंय आणि अर्धा इंच कटिंग करताना आपल्याला जी लाईन आखली यानुसारच आपल्याला कटिंग करायची। हे आपल्याला याच्यावर आपल्याला कटिंग करायची नाही, आपल्याला याच्यावर कटिंग करायची। नीट लक्षात घ्यायचंय। आणि समजा याच्यामध्ये पण आपल्याला जर वाढवायचं असेल
तर ह्या आता समजा आपल्याला हे माप आपल्याला परफेक्ट आले बरोबर, जे आपलं पॅटर्न आहे, तर त्याच्यामध्ये आपण 1 इंच किंवा अर्धा इंचाने जरी वाढवलं तरी पण हा ब्लाऊज मोठा होऊ शकतो. तर हे लक्षात घ्या, आपल्याला पॅटर्नमध्ये अर्धा इंच 1 इंच पण कमी करता येतं किंवा जास्त पण करता येतं, हे नक्की लक्षात घ्या. आणि आपला हा भाग ठेवायचा आहे जिथे आपल्याला ॲडजस्ट होईल. आता याच्यामध्ये आपल्याला कुठंच कमी जास्त काहीच करायचं नाही, आपल्याला हा आहे तसाच पूर्ण ठेवायचा आहे. अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला आखून घ्यायचं आहे. थोडासा गळा जर वाटला आपल्याला ब्रॉड म्हणजे थोडासा ब्रॉड करायचा आहे तर आपण अशा पद्धतीने करू शकतो. गळ्याची फिनिशिंग बघा, अशा पद्धतीने आपण थोडाफार बदल करू शकतो. आणि पूर्ण कटिंग करताना आपल्याला लक्षात घ्यायचे आपण कुठं कमी केले आणि कुठं जास्त केले यानुसारच आपल्याला कटिंग करायची. तर मी आता याची कटिंग करते. चला, तर मी आता अस्तरची कटिंग पूर्ण केली. आता आपण मेन फॅब्रिकवर कटिंग करून घेऊ. अगोदर आपण बाही काढून घेऊ. आता मी तुम्हाला हमेशा सांगितले का आपण ज्यावेळेस बाही काढतो त्यावेळेस कशी काढली जाते, तर आपल्याला असं माप घ्यायचे. हे बसले आपलं 9 इंच, तर 9 इंचामध्ये आपल्याला 1.5 इंच मिक्स करायचे, 10 10.5 म्हणजे आपल्याला घडी 10.5ची ही आलीच पाहिजे, म्हणजे व्यवस्थित आणि परफेक्ट अशी बाही बसते. तर मी थोडंसं खाली सोडून देते कारण मी पूर्ण कट करणार. मी पूर्ण कट करून टाकते. ज्यावेळेस मी शिवताना कट करून टाकते, मी शिवताना पण व्हिडिओ अपलोड करणार आहे. आता आपल्याला अस्तरला जॉईंट द्यावा लागेल ह्या बाजूने दोन्ही पण. वेल्वेटचा कपडा असल्यामुळे धागे धागे जास्तच होतात. हे बघा, पॉईंट देऊन घेतलाय लगेच. आता कधी पण आपल्याला डिझाईनवर पण लक्ष द्यायचं आहे, कारण वेलची डिझाईन आहे तर मला ही उभी घ्यायची. तर मग आपण घडी बदलली याची. तर याच्यामध्ये हमेशा कुठलाही ब्लाऊज असू द्या त्याच्यामध्ये आपल्याला डिझाईन जर असेल तर आपल्याला त्याची काळजी घ्यावीच लागते. आता आपल्याला पाठीची बाजू टाकायची. अस्तर परफेक्ट कटिंग करावं लागते आणि मेन फॅब्रिक थोडंसं मागं पुढं जरी झालं तरी काहीच अडचण येत नाही, लक्षात घ्या. कारण शिवताना आपण उरलेला कपडा सगळा कट करून टाकतो. वेलवेटचा आहे, थोडंसं मागं पुढं होणारच. आता हा झाला आपला पाठीचा भाग पूर्ण काढून. आपल्याला अस्तरमध्ये आपल्याला मेन फॅब्रिकमध्ये बरोबर सगळं व्यवस्थितच कटिंग करायची, कारण आपल्याला डिझाईननुसार आपल्याला कटिंग करावी लागते. आता आपले 2 भाग कट करायचे राहिलेत तर याच्यामध्ये आपल्याला ॲडजस्ट करावंच लागणार. तर मी हा भाग इथं ठेवते. आणि आपल्याला क्रॉस पट्टी ही या बाजूला काढायची. बघा, एकदम व्यवस्थित कापड पुरले आणि 80 पॉईंट कापड होतं. तर मागं पुढं जास्त काहीच झालं नाही, व्यवस्थित आहे. आणि ही डबल म्हणजे फोल्ड बाजू माझ्याकडून आहे आणि ओपन बाजू समोरून आहे. तर आपल्याला क्रॉस पट्टीमध्ये जास्त कमी काहीच करायचं नाही. ज्यावेळेस आपण क्रॉस पट्टी जोडतो त्यावेळेला आपल्याला चेक करायचं आहे, कमी जास्त काहीच होऊ द्यायचं नाही, कारण कपडा थोडासा कटिंग करायला सटकतं. तर अशा पद्धतीने ब्लाऊजची कटिंग पूर्ण झालेली आहे बघा. तर पुन्हा एकदा सांगते, व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात